हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण आलो आहोत पहिल्यांदा आणि शेवटचं मॉर्निंग वॉकला. इथेच जवळच एक गार्डन आहे, म्हणजे असं डोंगरासारखं आहे. तिकडे वरती जाऊन असा व्ह्यू दिसतो आणि तिथून सगळं बावधन, बानेर असा सुद्धा व्ह्यू दिसतो. त्यानंतर इकडे छोटे मुलं असतील तर त्यांच्यासाठी इकडे हरिण, कासव असे छोटे छोटे प्राणी ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता, छान दिसतात. आणि आता मॉर्निंग वॉक संपल्यानंतर इथे बाहेरच हे दादा सगळे ज्यूस विकतात. सो आपण इथे आता आवळ्याचा ज्यूस ट्राय करणार आहोत. आणि त्यानंतर असं छान गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आता तुम्हाला मी नेक्स्ट दाखवणार आहे एक सुंदर असं झाड, ज्याचे फुलं बघा किती सुंदर रंग आहे याचा, म्हणजे एकदम. आणि हे रात्री तर एवढे सुंदर दिसतात ना. मला नाही माहीत या झाडाचं नाव काय आहे, पण या रोडवरती हे बरेच असे झाडं आहेत ज्याची वेगळ्या वेगळ्या रंगाची सगळी फुलं आहेत. तुम्ही बघू शकता, त्यांचा असा सडा पडलेला असतो. आणि आज आहे होळी. सो हयातमध्ये एक सेशन होतं AIचं. सो आम्ही ते अटेंड केलं आणि त्यानंतर आम्ही दुपारी 1 वाजता तिथे गेलो, जिथे आम्हाला होळीच्या इव्हेंटसाठी जायचं होतं. सो आम्ही आता इथे आलेलो आहे, पण इथे ना भरपूर वेळ हे बंद होतं, कारण एक मोठा रॉड्स 15 लोकांच्या अंगावरती पडून लोक जखमी झाले होते, म्हणून यांनी थोडा वेळ ते बंदच ठेवलं होतं. म्हणून आम्ही इनमीन 1 तास थांबलो आणि परत आलो. तिकडनं आल्यानंतर रात्री आम्हाला भूक लागली होती आणि घरी काहीही बनवण्याची माझी इच्छा नव्हती, म्हणून आम्ही नंतर रंगला पंजाबच्या तिकडे बानेरला जेवायला गेलो. तिकडे सुद्धा छान अशी होळीची थीम होती. तुम्ही बघू शकता की ते छान कलरफुल त्यांनी डेकोरेट केलेलं होतं. आता नुसतं जिकडे तिकडे क्रिकेटच बघायचं असतं आम्हाला. त्यानंतर ह्यांनी त्यांच्यासाठी नॉनव्हेज आणि मी माझ्यासाठी छान काजू पनीर मसाला ऑर्डर केला होता. इकडचे टेस्ट खरंच खूप छान आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यांनी छान असं गाजर लावून डेकोरेट करून दिलेलं होतं. त्यानंतर आम्ही तिथे आतमध्ये गेलो, काही फोटो काढले आणि हे तुम्ही बघू शकता त्यांनी किती छान छान असं कलरफुल डेकोरेट केलेलं आहे होळीसाठी. सो तिकडे डेझर्ट न खाता आम्ही आलो सरळ नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खायला. आणि आमचं फेवरेट असं आम्ही बेरीवालं आईस्क्रीम खाल्लं. त्यानंतर थोड्या वेळाने परत एकदा क्रिकेट बघता बघता आम्ही झोपलो. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. सो आता काही भाज्या आपण इन्स्टामार्ट केल्या होत्या त्या काढून घेऊयात आणि यामध्ये अरेंज करून घेऊयात. आता इथे आपण ही गोबी आणि त्यानंतर अद्रक, त्यानंतर लसूण आणि काही केळी असं आपण ऑर्डर केलं होतं. त्यानंतर ही बटाटे थोडेसे, त्यानंतर टोमॅटो असं आपण सगळं ऑर्डर केलं होतं, शिमला मिर्च. सो आता सगळं आलेलं आहे. सो आता आपण ह्या सगळ्या भाज्यांचं मिळून आपण फक्त छान मसाले भात किंवा खिचडी बनवू शकतो. सो आपण हे सगळं आधी कापून घेऊयात आणि छान छान गरम गरम अशी खिचडी बनवूयात.